जय सत्य सर्वांना. आपल्या लोकांना म्हणजे बहुजन समाज जो विभिन्न जातीमध्ये विभागला आहे, धर्मामध्ये, पंथामध्ये विभागला आहे, त्याची ती भूमिका आहे, ती भूमिका तो उजागर करत नाही, जागा होत नाही. अशा प्रकारची तो परिस्थिती दिसते आहे की तुम्ही जसा बहुजन समाज घेतला आहे, तर तो बहुजन समाज हा नीच आहे, शूद्र आहे, अशा प्रकारची जी लोक मांडणी करतात त्याच्यात तुम्ही पाया पडत असाल. म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही नीच आहे, त्यांना उच्च समजता. तेव्हा ही जी भूमिका आहे की या देशामध्ये अशी परिस्थिती असताना, तुम्हाला नीच म्हणत असताना, तुम्हाला शिक्षण नाकारत असताना, तुम्ही त्यांना आपले गुरु करता का? आपल्यापेक्षा उच्च समजता का? ज्यांनी तुमचं अहित केलं, तुम्हाला हीनपणा दिला, त्यांना तुम्ही मानत असाल, त्यांच्या ग्रंथाचे वाचन करत असाल. आता गावोगावी भागवत पुराण लावतात. काय त्या भागवत पुराण कोणी लिहिलं आहे? सगळे ग्रंथ, गीता असो, भागवत असो, रामायण असो, हे ब्राह्मणांनी लिहिलेले आहे. हे जे शेतीमध्ये काम करणारे, अन्नधान्य निर्माण करणारे शेतकरी आहे, ते फक्त त्यांचे विचार ऐकतात, स्वतःचे विचार निर्माण करत नाही. आम्ही कष्ट करतो, आमच्या कष्टानं निर्माण झालेली अन्नधान्य हे तुम्ही खाता, तुम्ही आमच्या जीवावर जगता, असं म्हणण्याची हिंमत का येत नाही? की तुम्ही काहीच कष्ट न करता उच्च कसे? आम्ही घाम गाळत असू नये, कष्ट करत असू नये, निर्माण करत असू नये, आम्ही नीच कसे? हे प्रश्न आपल्या शेतकऱ्यांना का येत नाही? शेतकरी सत्यनारायण करतात, त्या ब्राह्मणांना बोलवतात, त्या एखाद्या ब्राह्मण माणसासारख्या वाचणाऱ्याला बोलवतात, त्याच्या पाया पडतात. हे चूक आहे. जो शिकला तो उच्च असं नाही आहे. तुम्हाला शिक्षण नाकारलं. जगाच्या अनेक देशामध्ये सर्वांना शिक्षण आहे. चीन असो, जपान असो, अमेरिका असो, याच्यावर 90% वर साक्षरता आहे. परंतु आपल्या देशामध्ये 60-70% वर साक्षरता नाही. म्हणजे अर्धी लोकसंख्या जवळपास निरक्षर आहे आणि ते वाचत नाही. नुसतं सही करणं म्हणजे साक्षर होत नाही. तुम्हाला वाचता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे. अमेरिकेमध्ये बाकीच्या देशामध्ये ड्रायव्हरसुद्धा पुस्तकं लिहितो. आपल्या देशामध्ये कोण पुस्तकं लिहितात? शेतकरी. मला आमच्या गावामध्ये एकही माणूस शेतकरी असा लेख लिहिताना दिसत नाही, पुस्तक लिहिताना दिसत नाही. तुम्ही लिहा ना तुमचं दुःख, तुमचा त्रास. तुम्ही पण लेखक व्हा. अगदी भाषेची पर्वा करू नका की बुवा आपल्याला लिहिता येत नाही, आपले उच्चार बरोबर नाही, आपण शुद्ध लेखन लिहित नाही. हा मूर्खपणा आहे. शुद्ध लेखन काय नाही, तुम्ही जे निर्माण करतात, जे बोलतात, ते तुमचं शुद्ध बोलणं आहे. तुम्हाला अशुद्ध म्हणणारे मूर्ख आहेत, ते गर्विष्ठ आहेत, त्यांना नाकारा. तुम्हाला कोणी अशुद्ध बोलणारे म्हणत असतील तर त्यांना म्हणा, तुम्ही आमचं अन्न खाऊ नका, आमच्या अन्नावर जगता आणि आम्हाला अशुद्ध म्हणता. हे प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारा, मानू नका. कुठलाही ग्रंथ तुमच्या कामाचा नाही जो ग्रंथ वैज्ञानिक आहे. तुमच्या जसं शेतकऱ्याचा असू द्या, महात्मा फुल्याचा गुलामगिरी आहे, आंबेडकरांची जातीव्यवस्थेवरची पुस्तकं आहे, ते तुमचे डोळे उघडतात. हे भागवत किंवा पुराणं किंवा रामायण हे तुमचे डोळे बंद करतात, तुम्हाला झोपायला लावतात. काही करू नका, फक्त ऐका, ब्राह्मणांचं ऐका. हे ऐकणं बंद करा, असं मला वाटतं.